हॅलो गाईज, वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण मी भाडे मारायला आलेलो आहे विजयनगरवरून शेळीचं, आणि ते पाणीपट्टीचं भाडं आहे ना ते. तर बघा हे मालक आहे, हे साई कृपा. हे बघा हे दुकानाचं नाव बघा, साई कृपा आर्ट्स म्हणून आहे. इकडं पण आहे, हे त्यांच्या मशिनरी आहे. हे बघा हे त्यांच्या मशिनरी आहे, ते सर्व डिझाईन बनल्या जातात त्या. आणि हा तयार माल आहे बघा, तुम्हाला जशी डिझाईन पाहिजे तशी केली जाते. आणि हे बघा हे साई कृपा आर्टचे मालक आहे सागर भाऊ फड म्हणून. हां हां, आता सांग, बोला तुम्ही आता काय काय. सेंच राउटर मशीन आहे, आपल्याला ऑल डिझाईन कटिंग होतं. पाणीपट्टीपासून MDF प्लाय AC पॅनल पूर्ण कटिंग होतं, ऑल डिझाईन कटिंग होतं. आणि किफायतशीर भावात मिळतं त्यांच्याकडं ना, किफायतशीर भावात मिळतं. आणि तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन, फ्री हँड डिझाईन जशी पाहिजे तसे करून देतात ते. उत्कृष्ट प्रकारचा माल, आणि त्यांचा माल लांब लांब जातो एकदम. हे बघा आता हा माल डिलेवरी होऊन राहिलेला माल. हो हे बघा त्यांचं तिकडं पण एक कारखाना आहे, आणि हा एक पण कारखाना आहे बघा. हो हा पण एक कारखाना आहे. हे आमचे योगेश भाऊ गाडी भरताय. हा सर्व कच्चा माल आहे हा त्यांचा. या पीसवरती डिझाईन केली जाते. बघा हे पीस आहे बघा, हे सुद्धा पीस आहे, याच्यावरती ना डिझाईन केली जाते बघा. हे मशीन आहे, याच्यावरती तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन केली जाते. हे मशीन आणि इकडं कच्चा माल रेडी झालेला आहे बघा. हा पण माल आहे, हा रेडी झालेला माल आहे. हे अशा प्रकारचे आहे ना, एवढं अशा डिझाईन आहे ना, तुम्हाला जशी पाहिजे त्याच्या डिझाईन आहे ना काढल्या जातात बघा. म्हणजे तुम्ही त्यांना जशी ऑर्डर द्याल, जशा प्रकारची तुम्हाला डिझाईन पाहिजे तशा प्रकारचे डिझाईन आहे ते तुम्हाला काढून देतील, आणि एकदम किफायतशीर भावामध्ये करून देतात. तर असे बघा ते आहे. मित्रांनो, पाणीपट्टीचा माल भरून आहे ना, आता आपण शेळीला निघालेलो आहे. आणि बघा आता राणा प्रताप चौक पास केलेला आहे आपण. बघा राणा प्रताप चौक पास करून आहे ना, आता आपण लेखानगरचा उड्डाणपूल आहे ना, तिथं पोहोचू आता आपण. तेव्हा मित्रांनो, नवरात्रीची तयारी कशी जोरात चालू आहे बघा. हे बघा आला लेखानगरचा उड्डाणपूल. तो आता क्रॉस करून आपल्याला वडाळा गावाकडे जायचं आहे. हे बघा मित्रांनो, आपण उड्डाणपुला घालून आता इंदिरानगरकडे निघालेलो आहे. आता आपला हा प्रवास इथून इंदिरानगर, वडाळा गाव, आंबेडकर नगर, दत्त चौक, नाशिक रोड आणि चेडी फाटा असा होणार आहे. तर चलो, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बघा आता हा इंदिरानगर आहे ना, इंदिरानगरचा सिग्नल आलाय बघा. हे बघा इथून आता राईट मारला का सरळ वडाळा गाव. हे बघा मित्रांनो, आता हा रोड सरळ वडाळा गावाला जाऊ आपण. हे बघा कसं उंच उंच बिल्डिंगांची काम चालू आहे वडाळा गाव एरियामध्ये. बघा मित्रांनो, हा जो आहे ना, हा वडाळा गाव एरिया बघा.
मित्रांनो इथून पुढे जे आहे ना आंबेडकर नगर येईल. बाजूला आहे ना हे गणपती मंदिर आहे बघा. रस्त्यावरतीच गणपती मंदिर आहे, रस्त्याच्या कडेला. खूप जुनं आहे, त्यामुळं जाता येताना आपल्याला त्यांचं दर्शन होत राहतं. तर आता मित्रांनो आता बस आंबेडकर नगर सिग्नल येईल आता. हे बघा मित्रांनो तो जो आहे ना तो आंबेडकर नगर सिग्नल आहे. बस आपल्याला तिथून राईट मारला का सरळ नाशिक रोड. मित्रांनो आता आपण आंबेडकर नगर सिग्नल पास करून आहे ना आपण आता नाशिक रोड रस्त्याला लागलेलो आहे. चला जाऊया नाशिक रोड. हे बघा खूप जुने हे गणपती मंदिर आहे. आतमध्ये हे आतमध्ये दिसतंय ना ते गणपती मंदिर आहे आणि त्याच्या पुढं हनुमानजी मंदिर आहे. खूप जुनं आहे हे मंदिर. बघा हे जे आहे ना हे हनुमान मंदिर आहे. तिथं हा बघा जो आलाय तो आता उपनगर नाका आलेला आहे तो आता. हा बघा मित्रांनो आहे ना उपनगर नाका आहे. आणि हे बघा या ट्रॅव्हलीवरती किती काय काय घेऊन चाललंय बघा. ते किती मोठं सामान आहे बघा ते. चला नाका सुटलाय मित्रांनो आपल्याला. ऊन पण पडलेलं आहे मस्तपैकी आणि पाऊस पण येतोय. मस्तपैकी ऊन सावलीचा खेळ चालू आहे. भारी वाटतं त्यामुळं. हे बघा मित्रांनो हे जे आहे ना गुजराती राजस्थानी लोकांचे दुकान आहे धंद्यासाठी आलेले बघा. हे आता दसरा दिवाळी आली ना त्यामुळे आता त्यांची दुकानं खूप वाढतील अजून. आता मित्रांनो येईल तर दत्त मंदिर चौक येईल आता. दत्त मंदिर सिग्नल आणि बस नाशिक रोड आणि त्याच्या पुढं सिन्नर फाटा. तो मित्रांनो आता हा हे दत्त मंदिर सिग्नल आहे बघा. हे बघा आणि सिग्नल पडलेला लाल दिवा असल्यामुळे सर्व गाड्या थांबलेल्या आहेत. मित्रांनो आता आपण दत्त चौक आहे ना दत्त चौक सिग्नल क्रॉस करून आहे ना आपण आता सिन्नर फाट्याला पोहोचतो. आता मित्रांनो जिकडं तिकडं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे बघा हा सिन्नर फाटा सिग्नल आहे बघा आता. आणि त्याच्या पुढं चेडी आहे जिथं आपल्याला माल खाली करायचा आहे. हे बघा हा सिन्नर फाटा सिग्नल आहे बघा. हे बघा मित्रांनो आता आपल्याला जिथं माल खाली करायचा आहे ना साई गौरव म्हणून व इथं आपण आलेलो आहे बघा. बस इथं आपल्याला माल खाली करायचा आहे. मित्रांनो आता आपण तो पाणीपट्टी घेऊन ये ना आता शेडीला आलेलो बघा साई गौरवला. हे बघा बघा आपला माल आहे इथं खाली करायचं आहे. तर बघा आता आपण इथं आलेलो आहे आणि इथं हे विशाल भाऊ आहे बघा. हे विशाल भाऊ आहे. तर इथं हे मेन आहे तिथं इथं मेन मॅनेजर आहे आणि त्यांचं बघा हे सर्व स्टील सर्व टाईपचं स्टील हे लोखंडी पत्रे फायबर पत्रे आणि हे बघा पाणीपट्ट्या आणि अनेक प्रकारचं मटेरियल इथं मिळतं बघा. हे बघा अनेक प्रकारचं मटेरियल मिळतं इथं बघा. हे बघा हे सर्व हे फायबरचे पत्रे हे सर्व फायबरचे पत्रे आणि ते वरती नाही का ते पत्र्यांच्या वरती ते पंखे असतं ते पंखे बघा ते तिकडं असं बरंच टाईपचं मटेरियल मिळतं इथं. तेव्हा स्टील वगैरे मिळतं सर्व इथं. हे बघा हे सर्व फायबर पत्रे आहे बघा. हे फायबरची शीट आहे आणि इकडं बघा हे आहे ना हे घरावरती फॅन असतात बघा. हे घरावरती फॅन असतात ना ते फॅन आहे बघा. हे आणि हे फायबरचे पत्रे बघा. हे बरेच प्रकारची क्वालिटी फायबर पत्र्यांची बघा. हे बघा
सर्व फायबर पत्र्यांची क्वालिटी बघा. हां म्हणजे बरेच प्रकार आहे ते पण इथं सर्व मिळतात. आणि फायबर शीट पण मिळतात बघा इथे. हे असे जसे गिरायकांना पाहिजे तसे प्लेन पण मिळतं. हे बघा हे आता फायबर पत्रे बघा. हे फायबर पत्रे आहे आणि असे अनेक प्रकारचे हे राहतं बघा. आणि खूप मोठं भव्य प्रकल्प आहे यांचा बघा हा. हे बघा हे सर्व फायबर पत्रे आहे इकडं. हे फायबर शीट आहे. हे बघा हे फायबर पत्रे आहे आणि हे फायबर मशीन आहे. आपल्याला जसे पाहिजे तसे साईजचे पत्रे फायबरचे बनवून मिळतं इथं या मशीनमध्ये. आणि बघा हे कलरचे फायबर पीस. कलरचे फायबर पीस हे सर्व साई गौरव म्हणून ट्रेडर ना साई गौरव ट्रेडर हे त्यांचे सर्व. हे बघा हे जे पत्र्यांच्या वरती जे फॅन असतात ना हवा येण्यासाठी हे ते सर्व आहे बघा. हे बॉक्समध्ये पॅक केलेले आहे. आणि हे बघा अशा आवड हवी मशनी बघा इकडे. हे असे सर्व स्टीलचे सर्व प्रकारचे तुम्हाला मिळतील साईज. हे बघा सर्व प्रकारचे स्टीलचे जेवढं साईज आहे ना चौकणी आयताकृती जशी साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला हे संपूर्ण मिळेल बघा. यावेळी सर्व स्टीलच्या साईज बघा. या हे सर्व तुम्हाला जे प्रकारचे स्टील पाहिजे ते सर्व टाईपचे चॅनल अँगल संपूर्ण मिळेल बघा. आणि बघा हे जे लोड हे आहे ना पीस हे तुम्हाला ज्या प्रकारचे स्टीलचे पत्रे आहे ना जे डिझाईनचे पाहिजे ज्या साईजचे पाहिजे ते इथं मशीनद्वारे कट करून मिळतात. आणि जसे तुम्हाला डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे बनवून मिळतात ते सर्व. हे बघा या मशीनी द्या. हे बघा ह्या मशीनी या सर्व स्टील पत्र्यांच्या मशीन आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला साईज पाहिजे आणि डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे कट करून मिळतं. हे सर्व मशिनरी सर्व या. नमस्कार हे शेड आहे. तुमचा पाहिला व्हिडिओ त्या दिवशी माझा आला ऐकून. हो हो मॅडमला तुम्हाला भेटायचं आहे. हो 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 हे शेड आहे आमचे. आणि या बघा या सर्व मशिनरी आहे. स्टील पत्रेच्या साईज आणि डिझाईन याप्रमाणे हे बनवून देतात बघा हे सर्व आहे. आणि बघा हे मशीनमधून तयार झालेले पत्रे बघा. तुम्हाला जसे पाहिजे साईज डिझाईन त्याप्रमाणे तुम्हाला हे करून मिळतं बघा. असं एकदम भव्य दिव्य आहे. हे आमचे हे विशाल भाऊ आहे ना इथले मेन माणूस. हे मेन इथे सर्व कारभार येत बघतात. तर मित्रांनो असं एकदम भव्य दिव्य कारखाना आहे एकदम जबरदस्त. आणि हे त्यांचं बघा हे ऑफिस. आणि असं भव्य दिव्य मित्रांनो हे बघा त्यांचं ऑफिस आहे बघा. हे सर्व स्टाफ एरिया आहे हा बघा. असं एकदम भव्य दिव्य आहे बघा. हे साई गौरव ट्रेडर्स चेडी फाट्याजवळ आहे. जो जुना जकात नाका होता ना तिथं आहे. तसं असं एकदम भव्य दिव्य आहे एकदम मित्रांनो एकदम भव्य दिव्य. हे बघा असे मित्रांनो फायबरचे ना असे मोठमोठे पीस आहे ना हे सर्व फायबरचे पीस आहे बघा. आणि या फायबरच्या पीसमधून तुम्हाला जसे पाहिजे तसे पत्रे स्टीलचे जसे पत्रे असतात ना तसे पत्रे डिझाईन तसे काढून मिळतात. आणि हे बघा हे आपलं सागर भाऊ आहे ना सागर भाऊ फड त्यांचा हे पाणीपट्टी आता आपण इथं घेऊन येत राहतो बघा. इथं उतरली जाईल. आणि सागर भाऊ संपूर्ण हा माल आहे ना इथं या साई गौरवला सप्लाय करत राहतात. तर चला ओके. तर मित्रांनो बघा आता आपला मटेरियल खाली व्हायला सुरुवात झाली बघा.
मित्रांनो बघा, हे आहे साई गौरव ट्रेडर्स. आणि इथं सर्व माल आहे ना, हे संपूर्ण आहे ना, या कारखान्या ना, हे संपूर्ण ते साई गौरवचं आहे. हे जे मी तुम्हाला आता जे सर्व काही दाखवलं ना कारखाना, तो साई गौरव ट्रेडर्स म्हणून आहे. आणि इथं सर्व होलसेलमध्ये सर्व मिळतं किफायतशीर रेटमध्ये. तर मित्रांनो, आता आपली गाडी खाली होती बघा. हे बघा, आपली गाडी आता खाली होते. आता मित्रांनो, आता आपण बनकर चौकात पोहोचलोय. आता हे बघा, काठे गल्लीचं बनकर चौक आहे ना, तिथं पोहोचलोय. आणि बस आता आपलं थोडंसं पुढं आपलं घर आहे. तर मित्रांनो, आता आपण वापी ट्रान्सपोर्टवरून म्हणजे शेर्डी आणि चेर्डीवरून रिटर्न भाडं मिळालं आपल्याला वापी ट्रान्सपोर्टचं. तर ते देऊन आता आपण बनकर चौकात पोहोचलेलो आहे. इथंच पुढं थोडंसं आपलं घर आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, काही कमेंट असेल तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसा आणि हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. ओके, गुड नाईट. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, सी यू.